पियुष आपल्याकरता 200 रुपये सुद्धा आलेत सूरज पाटील यांच्या माध्यमातून. तेही पियुष यांना आपण ते 200 रुपयाचे कॅश प्राईज तेही तिथे वितरित करणार आहोत. जशी नवी मॅच सुरू होईल आपल्यासोबत मायक्रोफोनवर जोडतील अध्वर शेलार. या स्पर्धेच्या निमित्तानं उमेश लोखंडे ते उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीने उमेश लोखंडे आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचावर यायचे. वाडा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक, आपल्या या वाडा टेनिस बॉल क्रिकेटरचे क्रिकेटमधले एक दर्जेदार खेळाडू उमेशजी लोखंडे इथे आलेत. उमेश लोखंडे आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. आपला यथोचित मान सन्मान तो या आयोजकांच्या वतीने केला जातोय, ज्याचा स्वीकार करण्याकरता आपल्याला मुख्य मंचावर यायचंय. आणि तो सन्मान करण्याची विनंती या स्पर्धेचे आयोजक नितेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण उमेश लोखंडे यांचा शाही सन्मान आणि सत्कार तो मुख्य मंचावरनं करावा. जशी मॅचला सुरुवात होईल आपल्या सोबत असतील अध्वर शेलार. जाऊया मॅचकडे. या ठिकाणी आमच्या समवेत जोडलेले आहेत गोतारणे सर, मॅजिक फिंगर गुणलेखक, शिवकृपा गातेस विरुद्ध DKP पावनीपडा, सिमरन 11 गातेस पावनीपडा. दोन टीम एकमेकांसमोर होम ग्राउंडचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. पंचाचा इशारा, लेग बायची धाव या ठिकाणी मात्र मिळते जरूर. धावसंख्या फळकावर, स्कोर कार्ड कितीपर्यंत फुलवला जाईल या इनिंग मध्ये. 4 ओव्हरची इनिंग असणार आहे. 24 बॉलचा खेळ. पहिल्या इनिंगची बॅटिंग या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत शिवकृपा गातेस टीम, DKP सिमरन 11 या टीमच्या विपक्षामध्ये. गोलंदाज बॉलिंग मार्कवर मिस्टर राज. स्ट्राईक एंडला बॅटर पाहायला मिळत आहेत रोशन, नॉन स्ट्राईक एंडला श्रीकांत. शिवकृपा गातेस बॅटिंग आणि हा बॉल जास्त विरकावला. व्हाईट बॉलचा इशारा, आउट ऑफ स्टंप मात्र पाहायला मिळतोय. व्हाईटचा करार पंचांकडनं येतोय. धावसंख्या 2 फळकावर मात्र पाहायला मिळते. 5 बॉल शिल्लक राहत आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरमधील. सागर पाटील आयोजक या स्पर्धेचे. मिड ऑन झोनमध्ये मात्र या ठिकाणी मिड ऑफ झोनमध्ये मात्र फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. ऑन साइडला बॉलला जरूर खेळलंय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना मात्र एकदा पूर्ण होतीये. नेक्स्ट बॉल काय करते बघूया. राईट मोर द विकेट. सुरेख फटका. चेंडू आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपला, सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. चौकार 4.
गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर या ठिकाणी पाहू शकता. चौकार आल्यानंतर काय घडतंय. क्लास फटका कव्हर ड्राईव्हचा या ठिकाणी बघायला मिळतोय. चेंडू होतोय बॅकवर्ड डीप पॉइंटकडे, सीमा रेषा पार आणि येतोय पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. या 2 चौकारानं स्कोर बनतोय 11 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक राहत आहेत. 2 बॉलवर काय प्रतिक्रिया येतील बॅट्समन श्रीकांत कडनं. काय बॅटिंग करतो लाजवाब. स्वीप केले बॉलला आणि इथे पाहिलं आपण तर एक धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न पॅडल स्वीप शॉट वर मिळत आहेत 2 धावा. आकडा वाढतोय. पॉवरप्लेच्या षटकातील सरासरी पोहोचली 5 बॉल, धावसंख्या 13. वैतर या ठिकाणी शिवकृपा वैतरणेश्वर चषक. वैतरणा नदीच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे गातेस गाव. गातेसकरांची स्पर्धा या ठिकाणी पाहतायत. भव्य दिव्य आयोजक या स्पर्धेचे शिवकृपा डीकेबी पावणीपाडा, सिमरन 11 गातेस, नितेश पाटील, सागर पाटील, जगदीश पाटील आणि त्यांच्या सोबत संपूर्ण एंटायर गातेसकर पावणीपाडेकर. फुलटॉस बॉल बॅटवर येताना चेंडू मात्र या ठिकाणी पाहताय वाईड डीप लॉंग ऑफ कडे कावकडनं झोनला बॉल फील्ड केलाय. दुसरी धाव मिळेल का. 2 धावा मिळत आहे. चित्तेई चपळाई चौकारी आले. 2-2 धावाही घेतल्या. धावसंख्या पहिल्या ओव्हरला मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये शिवकृपा गाते संघ पोहोचतोय 15 या आकड्यावर. चांगला रन रेट घेतलाय पहिल्या ओव्हरला शिवकृपा गातेस टीमनं. डीकेपी सिमरन 11 पावणीपाडा टीम विचारात पडलेली आहे. राजेश्वर अगदी बघितलं राजवर ज्या पद्धतीनं 2 चौकार लगवले. विजयी टीम कॅप्टन SP बिलोशी टीम कॅप्टन आणि चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी लॉर्ड्स पडले जात आहेत. आपण इथे लॉर्ड्स पडणार आहोत. SP बिलोची टीम कॅप्टन लवकर या. शिवकृपा पावणीपाडा टीम कॅप्टन आलेत का. आहेत. डीकेबी सिमरन 11 पावणीपाडा गातेस बिलोशी. गोलंदाज तयार. चांगला बॉल. गोलंदाज बॉलिंग मार्क वर या ठिकाणी पाहतायत. डीकेबी सिमरन 11 टीम कडनं मिस्टर महेश गावित. सातत्यपूर्ण गोलंदाज, कमी दावा खर्च करणारा गोलंदाज म्हणून ओळख निर्माण केली या गोलंदाजानं. स्ट्राइक इनला बॅटर पाहताय मिस्टर रोशन. दुसरा बॉल. गुडलेनचा बॉल थेट उचली विकेट किपर धनेश साने यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. सागर बिल्डर हे हार्ड हिटिंग बॅटिंग मागच्या मॅच मध्ये केलेली, त्यामुळे शिवकृपा गातेस टीमला धावा कमीत कमी 50 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. 4 ओव्हरला कमीत कमी 50 प्लस धावसंख्या उभारावी लागेल आणि ती जर असे डॉट बॉल आहेत तर मात्र होणार नाही. प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके आले तर होतील. या ठिकाणी पाहता आपण हवेमध्ये बॉल मिड ऑनला बॉल फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. श्रीकांत स्ट्राईकवर येत आहे, ज्यानं मागच्या ओव्हरला 2 चौकार लगवले होते. राज बॉलिंग करत होते त्यावेळेस, परंतु या ओव्हरला पहिल्या 3 बॉलला 2 बॉल डॉट टाकले. महेश गावितनं एकच धाव खर्च केली आहे. स्कोर बनतोय 9 बॉलमध्ये आतापर्यंत स्कोर 16. पुढचे 3 बॉल श्रीकांत फेस करेल. कशा पद्धतीनं मात्र या ठिकाणी कन्सिस्टन्सी राहील, धावा तो खेचेल का. कव्हर ड्राईव्ह तर खेळलाय, बॉल अचानक फिरलाय, त्यावर एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र चांगली क्षेत्ररक्षण भूमिका पार पाडताना अगदी बघितलं आपण तर पहिल्या ओव्हरला धावा जरूर आल्या. या ओव्हरला धावसंख्येची लगाम लावली. 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा, फार कंजूसी दाखवली महेश गावितनं. आणि
सरासरी अचानक खाली येते, कारण बघितलं आपण तर 15चा रन रेट आता मात्र या ठिकाणी थोडा कमी होतोय. लॉर्ड्स पडले जात आहेत मुख्य मंचावर. पुल केलंय, हवेमध्ये बॉल जास्त वेळ स्थिरावलाय आणि विकेट. रोशन बाद, पहिला धक्का, पहिली विकेट. धावसंख्या फळकावर 17 असताना एसपी बिलोई टीमला बाय मिळते. बाय मिळाल्यानंतर जल्लोष, प्रशांत पाटील जवांटी, संपूर्ण स्टेडियम, त्यांच्या शिट्ट्यांचा आवाज दुमदुमताना. यापुढील सामना G20 पुढे अब्जे विपक्ष विनिंग टीम. पुल केले बॉलला, डीप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल तोपर्यंत अति घाई आणि बाउंड्री देऊन जाई, चौकार जातोय. खराब फिल्डिंग, कारण डीप लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण जे आहे ना त्या ठिकाणी बऱ्याच मिसफिल्ड होतात या मैदानात. आताही तेच घडलंय. या अगोदरच्या मॅच मध्ये प्रियेश पाटीलने झेल सोडता सोडता ठेवला होता. दीक्षित मात्र त्यासाठी रक्षणासाठी आले होते. बिलोई टीमचे खंबीर पाठीराखे चंद्रकांत पाटील प्रियेश पाटीलला जवळ जाऊन क्षेत्ररक्षणाचे धडे देत होते. म्हणजे अफाट आणि अचाट प्रेम टीम सोबत. चंद्रकांत पाटील, एसपी बिलोईचे खंबीर नेतृत्व आहे. त्यांच्या यशात, त्यांच्या अपयशात, त्यांच्या साथीला, त्यांच्या आनंदामध्ये अनेक वर्षांपासून राहतात. प्रत्येक टीमचे फॅन फॉलोवर आहेत. जसे जोशी काका प्रत्येक स्पर्धा पाहतात. आणि आता पहिला आपण धावसंख्या या ठिकाणी 17 वरनं पोहोचलेली आहे. ती किती पडली? 21 मिसफिल्डनं बाउंड्री गेली आहे, त्यामुळे धावसंख्येची वाढ झाली आणि रन रेट कव्हर झाला 2 ओव्हरला 21 धावा. पुन्हा सुस्थितीमध्ये शिवकृपा गाते संघ. कमी नाही पण समाधानकारक धावसंख्या आहे. 21 धावा, 10.50चा रन रेट. 15 वरनं आता रन रेट 10.50चा खाली आलाय. महेश गावितच्या मेहनतीनं, त्या बॉलिंग अटॅकनं. ऑन साइडला बॉलला नक्की दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक बॉलवर मिस्टर लाली, डेंजर फिल्डर. कप्तान कर्णधारच्या भूमिकेमध्ये लाली आज या इन ऍक्शन मध्ये डीकेपी सिमरन 11 टीम सोबत चांगल्या पद्धतीने पाठबळ देताना गोलंदाज रोशन यांना. रोशनचे 5 बॉल काय दर्शवतील? स्ट्राईकला बॅटर या ठिकाणी आहे मिस्टर संकेत. पुल केले हेलिकॉप्टर स्ट्रोक, संख्येच्या बॅटमधला तडाखा, गगनचुंबी आर पार A1 कोर्डीचा षटकार. खरपूस समाचार आणि स्कोर वाढतोय. 27 धावा, सॉरी 28. पहिल्या बॉलला सिंगल, 7 धावा 2 बॉल मध्ये खर्च केलेले आहेत. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. हा बॉल काय दर्शवेल? कमालीचं प्रात्यक्षिक. बॉलला गुड लेंथ वरनं जी उंची दिली आहे ना, थेट विकेट किपर धनेश सानेच्या आतमध्ये जातोय. डॉट बॉल, सुंदररित्या गुड लेंथ डॉट बॉल. रायझिंग डिलिव्हरी. बॉलला उचळी देणं कलात्मक गोलंदाजी म्हणावी लागेल आणि गुड लेंथ स्पॉट निवडला डॉट बॉल करण्याकरिता. आणि या ठिकाणी शॉर्ट बॉल, त्या बॉलला दिशा दिली आहे मिड विकेट डीपला. दमदार, खणखणीत, लाजवाब चौकार. रन रेट थांबत नाहीये. एक डॉट बॉल आला, पुढच्याच बॉलवर चौकार ठोकला. 4 बॉल मध्ये पाहिलं आपण 11 धावा आलेले आहेत. एक गोलंदाज सुद्धा मॅच बनवू शकतो. पियुष भोईर, एसपी बिलोशी गोलंदाजानं 4 विकेट घेताना अबीर 11 RP लायन्स विरुद्ध जादू दाखवली. क्रिकेटमध्ये 100% एफर्ट हे द्यावं लागतं जे बॅटरनं दिलंय. पुन्हा एकदा षटकार. सिमरन 11
डीकेबी सिमरन 11 हा सिनियर संघ आहे शिवकृपा गातेस पेक्षा. कमी प्रॅक्टिस मध्ये दमदार बॅटिंग. मिस्टर संकेतनं ठोकले रोशनवर 2 षटकार 1 चौकार. बाबा आता मात्र स्कोर बनलाय तब्बल 38 वर. रन रेट आला बघा. लगेच तात्पुरती मीटिंग या ठिकाणी घेतली पण वेळ कमी आहे. सागर पाटील आणि राज या ठिकाणी मात्र जरा टेन्शनला पाहायला मिळाले. जसा षटकार बसला त्याबरोबरच कानमंत्र देण्यासाठी एका बॉलसाठी मीटिंग घेतली. 5 बॉल संपलेत, 1 बॉल बाकी आहे. संकेत काय जोमामध्ये आहे. खतरनाक कर्पूर समाचार. 17 धावा 5 बॉल मध्ये खर्च केलेले आहेत. रोशनला 17 धावा खेचल्या संकेतनं. आणि या बॉलवर बॉल फिरलेला आहे. फील्ड फिल्डिंग अप्रतिम बॅकअप. बाउंड्री अडली आणि इथे 1 धाव मिळाली जरूर. 18 धावा आल्या तिसऱ्या ओव्हरला. स्कोर वाढला 39. 18 बॉल मध्ये 39 धावा आलेल्या आहेत. चौथं षटक अजून बाकी. आता मात्र विचारात पाडलंय डीकेपी सिमरन 11 ला हे अंतिम षटक प्रगती पथावर टाकावंच लागेल. अन्यथा 50-55 पर्यंत जायला वेळ लागणार नाही या मॅच मध्ये. शिवकृपा गातेस टीम आता मात्र मॅच मध्ये आलेले चांगल्या टोटल कडे जाण्यासाठी. 18 बॉल 39 धावा ठोकल्या. कारण सागर पाटील सागर बिल्डर खूप टच मध्ये आहेत. बॅटिंग मध्ये लाली टच मध्ये आहेत. चमकदार बॅटिंग ते करून दाखवतील. त्याचबरोबर धनेश साने रोशन गावित. आता मात्र धनेश साने रोशन गावित मध्ये मीटिंग झाली आहे जरूर. अंतिम षटक 2 ते 3 षटकार ठोकायचे संकेतला. मागच्या ओव्हर मध्ये 2 षटकार 1 चौकार लगवलाय. आणि या ओव्हरला जर 3 षटकार लगवले ना संकेतनं किंवा श्रीकांतनं तरी मॅच 50+ पुढे नक्की जाईल. 39 धावा आहेत. ठोकायचं की रोकायचं संघर्ष मोठा. डीकेबी सिमरन 11 वर्सेस शिवकृपा गातेस भन्नाट मॅच. आज दिवसभर षटकार चौकारांचा पाऊस पडलाय, खच पडलाय. प्रत्येक मॅच मध्ये षटकारांची आत्ताशबाजी. बोल केले पहिल्या बॉलवर. कॅच कोण घेणार आणि ते कॅच पकडली विकेट. टक्कर होता होता राहिली. पहिल्या बॉलला विकेट जाते. संख्येसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. धावसंख्या 39 वर विकेट. DRS घेतलेला आहे हाईट फॅक्टर करिता शिवकृपा गातेसनं. बघूया DRS मध्ये नो आहे की नाही हे पाहिलं जाईल. रिव्ह्यू रूम मध्ये आपण जातोय. त्यांचा निर्णय काय येतोय तर अंपायर कडनं. प्रदीप भंडारी थर्ड अंपायर त्या ठिकाणी असतील. सावली क्रिएशन युट्यूब टेक्निकल टीम सोबत रिव्ह्यू रूम मध्ये. फेअर डिलिव्हरी. इट्स अ विकेट. चला घाई करा पुढील बॅटर. एकोणचाळीस धावा 18 बॉल मध्ये ठोकलेले शिवकृपा गातेस द न्यू बॅटर. मिस्टर वैभव पहिल्या बॉलला विकेट काढली. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. दुसरा बॉल गोलंदाज तयार. बॉलला या ठिकाणी मिडल केलंय. जास्त उंचीवर उचलू दिलं नाही. बॅटरला वाटलं तेवढे हाईटवर येईल, कव्हर ड्राईव्ह खेळतील. माइंडमध्ये सेट करून कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निधा बॉल बीट केलंय.
पुन्हा एकदा बॅटर तयार मिस्टर वैभव. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. या 4 बॉलच्या धावा लढायला संधी असेल अंतिम टप्प्यामध्ये दुसऱ्या इनिंगला. फुल टॉस बॉल हुकला बॅटर. विकेट किपरच्या हातातून बॉल सुटला आणि संधी मिळाली धाव घ्यायला बाईची. एक धाव मिळाली. धावसंख्या 40. आता काही करून 3 बॉलमध्ये 10 धावा कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॅटर श्रीकांत यांना पहिल्या ओपनिंगला आलेत. नजर बदलेली सेट झालेले आहेत. टीम अपेक्षा करते पुढच्या 3 बॉलला 10 धावा कमीत कमी येतील का. चांगला स्ट्रोक गॅपला परफेक्ट चेंडू होते सीमा पार. 1 बाउन्स चौकार. काऊ कर्नर झोनला लगावलाय. या बाउंड्रीनं स्कोर जाऊन पोहोचतोय 44. 50चा आकडा आता जवळ वाटू लागलाय कारण 2 बॉल शिल्लक राहत आहेत. बाउंड्री तर ठोकली आहे. काय घडेल. 5वा बॉल. व्हॉट अ शॉट. पुन्हा गॅपला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेच्या पार. फिल्डर इकडे मारला तर तिकडे शॉट जातो. तिकडे तेवढा तर इकडे चौकार जातो. 2 चौकार लगातार आलेले आहेत. बॅटर हुशार बुद्धीने खेळतायत. श्रीकांत चाणक्य प्लेयर आहे. 2 बाउंड्री झाल्या. स्कोर 48. 1 बॉल शिल्लक. फायटिंग टोटल मध्ये मॅच आहे. पुन्हा एकदा कव्हर केलाय स्कोर. स्पीडअप करा स्पीडअप करा. सागर बिल्डरा थोडेसे इंजुर्ड वाटतात सेकंड इनिंग मध्ये. 4 दिवस जिमचा गॅप. त्याच्यात सकाळीमध्ये बॅटिंग कडक केली. थोडेसे क्राईम मधून तेच मात्र येतील. फिजिओ बोलवलेत जगदीश पाटीलनं. आणि सरळ बॉल होता परंतु त्याला स्कूप मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात हुकले आणि डॉल डॉट. 49 धावांचं लक्ष. फायटिंग टोटल मॅच आहे. 24 बॉल विजयाकरता 49 धावा. 24 बॉल मध्ये 48 झालेले आहेत आणि डीकेबी सिमरन 11 टीमला आव्हान आहे 49. आणि यापुढे धावचं समालोचन घेऊन येतील अद्वर शेलार.
चला मॅचकडे जाऊया. सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल होत असताना बघायला मिळते. 24 चेंडू आणि 49 रक्षण म्हणजे 12ची सरासरी इथून राखणं गरजेचं आहे. प्रति षटक 12 धावा इथून करणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी घेऊन खेळण्याकरिता सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल होत असताना नाव आहे सागर पाटील, सागर बिल्डर आणि त्याची साथ देण्याकरिता या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच महेश गावित, रोशन गावित ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. या ठिकाणी मुख्य मंचावर खैरे ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मंगलाताई गावित मॅडम, त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि तदनंतर भास्करजी गावित जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. सागर पाटील यांच्या प्रति षटकाराकरिता ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅचकडे जाऊया. 24 चेंडू आणि 49 ची गरज. 24-49. पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय संकेत ओरदी विकेटने. पहिला चेंडू पहिल्या बॉलला स्वतःच्या मनगडातली ताकद ही मात्र मैदानात पेशकश करत असताना बॉलला फेकून दिलाय, सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम षटकार 6. या ठिकाणी ज्या आपण गावित मॅडम उपस्थित झाल्या, सरपंच खैरे ग्रामपंचायत, त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून कल्पेशजी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. याही वेळेला खेळायचं होतं, उंची तर बरीच गाठली आहे, महत्वपूर्ण कॅच आहे. निकेश पासून थोडासा लांब चेंडू पडतोय. एक कंप्लीट केली आणि सिंगलवर समाधान मानतायत. थोडीशी बॅकपेन होती या ठिकाणी सागर पाटील यांची, आपण पाहू शकाल. तदनंतर गावित सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नितेश पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. यावेळेला मात्र आपण पाहिलं तर वाईड चेंडू. यावेळेला मात्र सरळ रोशनने उडवून फेकून दिला या बॉलला, अर्थातच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. धावसंख्या 6 पुढे जात असताना या ठिकाणी स्कोर कार्डवर बघायला मिळते 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच विजयी संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये अब्जे, जीवी स्पोर्ट्स अब्जे. याही वेळेला उडवायचं होतं, फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. विकेटचं पतन. खेळाडूला परतावा लागेल माघारी. मिस्टर रोशन गावित बॅक टू डगआउट. विकेट खेळाडू बाद. चला नवीन फलंदाज थोडे धावत या वॉर्मअप करतच या तिकडनं. राज दळवी नवा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होतोय. गेल्या मॅच मध्ये काय दर्जेदार लढत आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूने टीम SP बिलोशी आणि दुसऱ्या बाजूने अबीर 11 RP लायन्स वाडा, या दोन संघांमध्ये ती लढत होती. परंतु त्या मॅच मधला खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड खेळाडू, ज्याच्या व्हिडिओला तब्बल 798K व्ह्यूज गेलेत, तो पियुष भोईर, वय वर्ष 13, इयत्ता 9वी मध्ये शिकत असलेला गोलंदाज, ज्याने खऱ्या अर्थानं ती मॅच आपल्या बाजूने खेचली. तो पियुष अगदी 4 विकेट तब्बल त्याने त्याच्या षटकामध्ये मिळवल्या आणि वाड्या
या संघाच्या बाजूने जात असणारी मॅच मात्र आपल्या बाजूने झुकवली. अगदी दर्जेदार ज्या पद्धतीने पियुषचा हा हंगाम चालू आहे, ज्या पद्धतीने एस पी बिलोशी टीमचा हा हंगाम चालू आहे, सराव आणि सरावाचं जे रिझन आहे, तुम्ही मैदानामधनं नेहमी चांगला परफॉर्मन्स करत असता. पुढचा बॉल यावेळेला मात्र मैदानामध्ये इट्स अ बिमर पंचांनी दर्शवलंय 9 चेंडू आणि त्यावर मात्र एक घणाघाती प्रहार. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 7 आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल या 7 न वाढून ती म्हणजेच 21-21. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. चला अफजेकर आपण मंद मंद पावलांनी या ठिकाणी मैदानाच्या दिशेनं वाटचाल सुरू करायची आहे, परंतु मॅच अजून सुद्धा रंगतदार बघायला मिळतीये. येणारा बॉल आता फ्री हिट ओर दी विकेट ना गोलंदाज सज्ज. याही वेळेला राज दळवी सलगचा दुसरा बॅक टू बॅक 2 इन अ रो. 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं प्रगतीपथावर आहे, ज्यामधील एक बॉलचा अजून खेळ बाकी आणि धावसंख्या पाहिली 27. विजयाकरता 49 लक्ष ठेवलंय, त्यापैकी 27 कंप्लीट केल्यात, म्हणजे 22 ची अजून गरज आहे. आणि चेंडू इथून पाहिले तर ते तुमच्याकडे शेष आहेत. एकोणावीस करायच्यात 22. यावेळेला कार्पेटच्या सहाय्यानं खेळून काढलं. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले पहिलं आणि धावा पहिल्या षटकाखेरी स्कोर कार्ड 28. 21 धावांची गरज, 18 चेंडू 21 ची गरज. सज्ज होईल. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मागे फिल्डर येत आहेत. बॉलवर हलकीशी फंबल, एक कंप्लीट. सागर पाटील यांच्याकरिता या ठिकाणी शुभेच्छा आल्यात ब्रदर्स ग्रुप यांच्या माध्यमातून. षटकाराकरिता ब्रदर्स ग्रुप कडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे सागर पाटील यांना. यावेळेला षटकार मारायच्या नादामध्ये उंची तर बरीच गाठली आहे. कॅचला संधी आणि वा व्हॉट अ कॅच त्या ठिकाणी दर्जेदार कंप्लीट केली आहे. श्रीकांत विकेटचं पतन. खेळाडू बाद सागर पाटील. सागर बिल्डर बॅक टू डग आउट. विकेट. स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते, कारण ज्या फॉर्ममध्ये राज बघायला मिळतोय त्याला स्ट्राईकला आणणं, स्ट्राईक देणं तेवढंच गरजेचं आहे आणि तीच गोष्ट या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर तर 1 न वाढून 30. अजून इथून 19 धावांची गरज आहे आणि चेंडू जर का पाहिले तुमच्याकडे आहेत ते म्हणजेच 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. ज्या पद्धतीने पियुषनं ते दुसरं षटक हाताळलेलं तसंच इथून
यावेळेला पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहतायत आणि डॉट बॉल मैदानात येत असताना निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. सज्ज होईल पुढचा बॉल. श्रीकांत राज दळवीच्या विपक्ष यावेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल. वन मोर डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. मॅच मात्र रंगतदार आता. 13 बॉल आणि करायचे आहेत तुम्हाला 19. 13 चेंडू आणि 19 ची गरज. विपुलजी पाटील या ठिकाणी रजा घेत आहेत. आज पुरेपूर या स्पर्धेचा आनंद त्यांनी घेतलाय. कॅचची संधी निर्माण झाली आहे आणि पकडली जाईल कॅच. परतावं लागेल माघारी. येणारे बॉल आहेत आता 12 आणि 12 चेंडूत करायचे आहेत तुम्हाला 19. 12-19 ची गरज. 12 चेंडूत 19 ची गरज. जशी पियुषनं गोलंदाजी केली ना सर दुसऱ्या षटकात तशीच गोलंदाजी या ठिकाणी श्रीकांत करतायत. यावेळेला मात्र महेश गावितच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. बॉल निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. 4. सूरज पाटील सर या ठिकाणी आहेत आणि आज ज्यांचा आवाज आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वा महेश गावित कडक फटका बॅटमधनं. काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मात्र आता आपल्या बाजूने फिरवली. येणारे बॉल 10 करायचे तुम्हाला 9. 10 चेंडूत 9 ची गरज. यावेळेला मात्र दांडेगुल. डोकोमोनं मिळवून दिली विकेट. या नावानं मात्र टोपण नाव आहे. ईशांत हे खरं नाव आहे परंतु टेनिस क्रिकेटनं दिलेलं नाव डोकोमो आणि तो मात्र या ठिकाणी विकेट मिळवत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. ओहो आणि फलंदाजी करण्याकरिता मिस्टर धनेश साने मैदानाच्या आतमध्ये दाखल बॅटिंगसाठी. जीवी स्पोर्ट्स अब्जे तयार रहा. फलंदाजीसाठी धनेश साने आलेत मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता. एक या संघाचा प्रमुख खेळाडू आहे. धनेश साने यांच्या प्रति षटकाराकरिता राहुलजी भोईर बिलोची यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅचकडे जाऊयात. गोलंदाज ईशांत पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला आल्या आल्या फटका चांगला.
स्विचिटचा फटका पहिल्याच बॉलवर बॉलला पाठवून दिलाय ओव्हर दी पॉइंट चौकार 4. नरेश साने मनामध्ये ठरवून आलेलं आहे रिव्हर्स स्वीप खेळायचं आहे आणि या चौकाराकरिता सुद्धा राहुलजी भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज आलंय धनेश साने यांच्यासाठी. महत्वाच्या क्षणाला आल्या आल्या मात्र चौकार ठोकलाय. संघाची जबाबदारी आहे स्वतःवर आणि त्या जबाबदारीवर उतरत असताना यावेळेला मात्र पंच वळलेत. दोन्ही हात समांतर धाव एक अतिरिक्तनं वाढून पुढे जात असताना मात्र जाऊन पोहोचली 45. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्डवर. येणारे बॉल आता पाहिले आपण तर इथून बाकी आहेत ते म्हणजेच 8 आणि करायचे आहेत तुम्हाला 4. 8 चेंडू 4 ची गरज. ईशान याही वेळेला फटका चांगला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि बॉलला पाठवलंय. कडक कडक फिनिश धनेश साने यांच्या माध्यमातलं. 2 चेंडूवर 2 मात्र क्लास आपल्याला रिव्हर्स स्वीपचे चौकार बघायला मिळाले धनेश साने यांच्या बॅटमधनं. पायांवरचा कंट्रोल बॉडी बॅलन्स खूप अप्रतिम होता. बॉल सरळ ट्रॅव्हल या ठिकाणी चौकाराकरिता विजयी झाली आहे टीम सिमरन 11 पाहुणीपाडा. चला टॉसला या कॅप्टन. कॅप्टन टॉस करण्याकरता येते तेजस. या धावत या जरा तेजस धावत या लवकर या. रितेश म्हस्कर दुसऱ्या बाजूने असतील आणि तेजस या 2 कॅप्टन्स मध्ये टॉस केला जाईल. 3 की 4 4 ओके.